बाबा आढाव यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेत, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। सगळे मागे ट्रायपॉड चला मागे मागे नाही थांब आधी सरक नाही। मतदान आकडे आणि विजयी झालेले उमेदवार यांची विसंगती बघा। एक काँग्रेस 80 लाख, विजयी उमेदवार 15। काँग्रेस 80 लाख मत, ट्रायपॉड लाव ना, तेच म्हणतोय चल ना मागे। अरे बघ माझी लावतो। काँग्रेस 80 लाख, विजयी उमेदवार। बाबा आढाव यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय संपूर्ण माहिती? नक्कीच गेल्या 3 दिवसापासून पुण्यातील महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांचे ईव्हीएम मशीनच्या विरोधात आणि विधानसभा निवडणुकीत जो गैरप्रकार झाला त्याच्या विरोधात जे आहे ते आत्मक्लेश आंदोलन खरं तर सुरू केलेलं आहे। बाबा आढाव यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त खरं तर आत्मक्लेश आंदोलनाला 3 दिवसापूर्वी जे आहे ती सुरुवात खरं तर बाबा आढावांनी केली होती आणि आज त्याच आंदोलनाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष स्वतः शरद पवार जे आहेत ते या महात्मा फुले वाड्यात दाखल झालेले पाहायला मिळतात आणि बाबा आढावांच्या आंदोलनात येऊन बाबा आढावांच्या तब्येतींची विचारपूस जी आहे ती शरद पवार स्वतः करत आहेत आणि कशा प्रकारे हा सगळा प्रकार झालाय किंवा ईव्हीएमच्या विरोधात बाबा आढाव यांचं नेमकं म्हणणं काय आहे याबाबत शरद पवार स्वतः बाबा आढाव यांच्याशी चर्चा करत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेत आहेत। खरं तर जो काही गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीच्या नंतर केला जात आहे। गेल्या 2 तासात शेवटच्या 2 तासात विधानसभा निवडणुकीत वाढलेलं मतदान असू द्या की ईव्हीएम मध्ये व्हीव्हीपॅट मशीन मध्ये झालेला घोटाळा असू द्या, या सगळ्या विरोधात जे आहे ते बाबा आढावांचं महात्मा फुले वाड्यात आंदोलन सुरू होतं आणि त्याच आंदोलनाला भेट देण्यासाठी जे आहे ते स्वतः शरद पवार आता दाखल झालेले आहेत। खरं तर शरद पवार आज पुणे दौऱ्यावरती होते, एका खाजगी कार्यक्रमाला शरद पवार स्वतः हजेरी लावणार होते आणि त्यापूर्वी खरं तर बाबा आढावांची भेट घेत जे आहेत ते त्यांच्या आंदोलन ठिकाणी येत शरद पवार भेट घेत आहेत आणि बाबा आढाव यांच्याकडून पूर्ण जी माहिती आहे ती जाणून घेत आहेत। गेल्या 3 दिवसापासून बाबा आढाव हे प्रत्येक नेत्याला याबाबतची सविस्तर माहिती देत आहेत। कुठल्या विधानसभा मतदारसंघात हा सगळा गैरप्रकार घडला याचं देखील जे आहे ते शरद पवार त्यांच्याकडून जाणून घेत असताना पाहायला मिळत आहेत। बरं अभिजित, ज्यावेळेला शरद पवार पोहोचले तिथे त्यांनी गेल्या आपल्या मोबाईल मधला काही डेटा बाबा आढाव यांना दाखवला आणि त्यांच्या सहकार्यांनी तो वाचून देखील दाखवला। काय नेमकी आकडेवारी, आता तफावत आकडेवारी असे काही शब्द ऐकायला मिळाले, काय होतं ते? नक्कीच बाबा आढावांना भेटल्यानंतर शरद पवारांनी स्वतःच्या फोन मधील जी आकडेवारी आहे खरं तर विधानसभा निवडणुकीतली जी आकडेवारी आहे, जी ईव्हीएम मशीनची मतमोजणी झाली त्यातली जी आकडेवारी आहे तो दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवारांनी केला आणि 288 मतदारसंघाचा जो आहे बाबा आढावांनी लेखाजोखा जो आहे तो काढलेला आहे आणि त्याच लेखाजोखा आणि तीच जी आकडेवारी आहे त्यावरती शरद पवार जे आहे ती चर्चा करताना दिसत आहेत आणि या विरोधात याचिका देखील करणार असल्याचं बाबा आढावांनी यापूर्वी सांगितलं होतं आणि हीच पूर्ण जी माहिती आहे ती बाबा आढाव शरद पवारांना देत आहेत आणि मोबाईलमध्ये जे सहकारी आहेत बाबा आढावांचे त्यांचा देखील फोन मधला काही डेटा जो आहे तो शरद पवारांनी बघितलेला आहे आणि आता या आंदोलनाच्या भेटीनंतर खरं तर वयाच्या 95व्या वर्षी जे आहे ते बाबा आढाव गेल्या 3 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आणि त्यांच्याकडूनच माहिती घेत पुढील जो निर्णय आहे तो घेऊ असं देखील अनेक नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं। तर शरद पवार बाबा आढाव यांच्या भेटीनंतर नेमकं काय बोलतात, माध्यमांशी संवाद साधतात का, नेमकं कुठला डेटा बाबा आढाव आणि शरद पवार यांच्या भेटीत समोर होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेले 3 दिवस बाबा आढाव यांचं हे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाची काही दखल घेतली गेली आहे का, काय त्याबद्दल? नक्कीच सरकारकडून पहिल्या दिवशी जे आहेत ते छगन भुजबळ यांनी खरं तर आंदोलनाला भेट दिली होती, पण सरकारकडून कुठलेही अधिकारी किंवा कुणीही अजूनपर्यंत या आंदोलनाला भेट दिली नसल्याचा जे आहे ते बाबा आढावांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे। खरं तर अनेक आमदार रोहित पवार असतील, विश्वजित कदम असतील किंवा स्थानिक नेते असतील खरं तर पुण्यातले, या सर्वांनी या आंदोलनाला खरं तर भेट दिली होती, पण सरकारकडून मोठं कुठलंही नाव किंवा भेटायला आलं नाही किंवा फोनद्वारे देखील बाबा आढावांचा संपर्क झालेला नाहीये। पण आता शरद
शरद पवार स्वतः खरं तर या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि या भेटीनंतर आता नेमकं काय पाऊल उचललं जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता सरकारकडून तरी अजून कुठलं पाऊल हे बाबा आढावच्या आंदोलनाबाबत उचललं गेलेलं नाहीये. अभिजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि आपण अपडेट घेत राहूच आढाव यांच्या या आंदोलनासंदर्भात. शरद पवारही त्यांच्या भेटीला सध्या आलेत. तुर्तास धन्यवाद.